रई आणि प्राण आहे याच्यावर. रई आणि प्राण आणि आधुनिक विज्ञानाला त्याचा पूर्ण उपयोग कसा होतो ह्याचं विवेचन केलं शेवटी. आणि प्रजापतीपासून रई प्राण निर्माण झाला, त्याच्यातून अणुरेणू कसे निर्माण झाले, जीवमात्र कसे निर्माण झाले, प्रजा कशी निर्माण झाली. प्रजापती म्हणजेच ईश्वर ना. प्रजापती परमेश्वराचाच आविष्कार आहे. प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव आहे खऱ्या अर्थाने. तर ब्रह्मदेव जो आहे तो पद्मनाभाच्या नाभीमधून निघालेला आहे, म्हणजे परमेश्वराचाच तो आविष्कार आहे. त्या ब्रह्मदेवापासून प्रजा कशी निर्माण झाली त्याचं हे शास्त्र सांगितलंय पूर्ण. पिप्पलाद ऋषींनी त्याचा जो कात्यायनीचा जो वंशातला हा कदंब नावाचा जो ऋषी होता, त्या कदंबाला त्यांनी केलेला उपदेश आहे. खूप छान आहे. छान. उपनिषदाचं महत्व आता कळायला लागलं. फार महत्व आहे अत्यंत. आपण भगवद्गीतेमध्ये त्याचं फायनल स्टेटमेंट फक्त पाहतो की बाबा पर्जन्यातून प्रजा होते वगैरे, पण त्याचं मूळ काय आहे, म्हणजे मूळ प्रश्न त्याचा आपल्याला निर्माण झाला पाहिजे पहिल्यांदा, आणि त्या प्रश्नाचं समाधान झालं पाहिजे, उत्तर मिळालं पाहिजे. तो प्रश्न म्हणून हे प्रश्नोपनिषद अतिशय महत्वाचं आहे की प्रश्न त्याने विचारलाय तोही अत्यंत योग्य आहे आणि त्याचं उत्तर पिपलादाने जो दिलेलं आहे ते विलक्षण आहे. हा छान. चला छान. स्वामी कृपा. स्वामी कृपा. स्वामी नमस्कार. नमस्कार. चला. हा सीमा बरी आहे तो? हो छान आहे. छान. या आता तुम्ही सगळे. हा उद्या येईल. आशीर्वाद. स्वामी कृपा. हे पहा उद्या येताना भागवत घेऊन ये. भागवताचं म्हणजे दोन भाग तू दिला होतास ना हो अर्थाचे, ते आता वाचून वाचून हे झाले, खिळखिळ झाले फार. नाही तुला खिळखिळ आहे ना, तर मजबूत 3-4 आणून देतो उद्या येताना. 3-4 कशाला, 2 भाग आहेत त्याचे. 3-4 दोन भागाचे 2-2 भाग देतो तुला, वाटायला लागतं ना भागवत. हो 2 त्याला, कारण तू दिलेलं तुझ्याकडे राहत नाही म्हणून एक तुझ्याकडे ठेव, बाकीचं मग देस. आणतो उद्या येताना आणतो. ठीक आहे. तेच काय आणायचं ते तुला सांगायला लागले मी. हो आणशील. नाही मला सांगितलंय ते, हे जे तू सांगितलं ना ते महाराजांनी सांगितलंय मला. महाराजांनी सांगितलं म्हणजे काय, फार मोठी कृपा त्यांची. हो ठीक. चालेल. बोला. हा घाटोळ साहेब बोला. घाटोळ श्री स्वामी समर्थ. आता खूप छान झालं आजचं हे जे आपण सगळं वर्णन केलेलं आणि सगळं सायंटिफिक. त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी मला सांगावीशी वाटते. सांगा ना. हे तर आपलं बरोबरच आहे सगळं की कंडेन्सेशन जो भाग आलेला आहे, वेव्ह आणि मॅटर, वेव्ह आणि चैतन्य हे कंडेन्स होऊन आपल्याला मॅटर स्वरूपात दिसतं. याचा आपण उलट भाऊ कापूर असतो ना आपला, तर कापूर जो सबलाईम होतो आणि कापूर मग चालत जातो आणि कापुराच्या ठिकाणी काहीच राहत नाही. बरोबर. तर पलीकडे काय होतं हे आपल्याला थोडस दिसतं की बाबा कापूर होता आणि आता कापूर नाहीये, बस एवढंच आहे. तशासारखं हे कंडेन्सेशन म्हणजे त्याची रिव्हर्स ऍक्शन. रिव्हर्स आहे. म्हणजे एक सब्लिमेशन आहे आणि एक कंडेन्सेशन आहे. सब्लिमेशन म्हणजे सॉलिड टू गॅस आणि कंडेन्सेशन म्हणजे गॅस टू सॉलिड. गॅसच्या आधी तुम्ही जसं सांगितलं की वेव्ह मॅटर आहे आणि वेव्हच्या आधी काय आहे तर चैतन्य आहे आणि चैतन्य प्रचूर वेव्ह ही कंडेन्स होते. एक्झॅक्टली. आता तुम्ही बरोबर छान केलं अगदी. त्यामुळे त्या चैतन्याचा अभ्यास आता सायंटिस्टने करायला पाहिजे. म्हणजे माझा आग्रह काय माहितीये का की तुम्ही त्रिगुणाचा अभ्यास, त्रिगुणापर्यंत आले सायंटिस्ट, कारण वेव्ह म्हणजे त्रिगुण आहेत, बरोबर आहे. परंतु त्रिगुणाच्या पलीकडे असलेलं सच्चिदानंद तत्व काय आहे, ते चैतन्य काय आहे इथपर्यंत, आणि त्या सच्चिदानंदापासून त्रिगुण कसे निर्माण झाले हे जर कळालं तर रिव्हर्स मार्ग मिळू शकतो सच्चिदानंदामध्ये. तर ते तुम्हाला सांगतो रहस्य या निमित्ताने. त्या सच्चिदानंदाला स्पर्श झाला महत्त्वाचा. महत्त्व म्हणजे समष्टीतला अहंकार, जो आपल्या जीवाचा अहंकार असतो तसा समष्टीतही अहंकार आहे, जो विराट पुरुषाला होत होतो. तर तो समष्टीचा अहंकार ज्यावेळेस सच्चिदानंद तत्वाला स्पर्श करतो त्यावेळेस सत्तत्वातून सत्वगुण, चित्त तत्वातून रजोगुण आणि आनंद तत्वातून तमोगुण निर्माण होतो. आणि तो सच्चिदानंद स्वरूपातून त्रिगुण सत्व, रज आणि तम असे होतात. आणि तिथून मग ते ब्रह्मा विष्णू महेश्वर त्याच्यामध्ये आले. त्या महत्त्वाच्या स्पर्शाने ते 3 देव आले आणि 3 देवांनी मग सगळ्या ब्रह्मांडाचं व्यवस्थापन करायला सुरुवात केली. तर हे समजणं महत्वाचं आहे. छान. खूप आनंद आहे अगदी. महाराजांची कृपा. छान.
द्या पुढे बोला. हा बोला पुढे. हा नमस्कार. हा नमस्कार राहुल. हा डॉक्टर राहुल सोळंके. हा बोला बोला. हो, ऐकलं का खूपच छान. आजचं प्रवचन? हो, ऐकलं का? ऐकलं. हा हो, हो. छान. हा आता हे जीवसृष्टी म्हणजे तुमच्या जीवशास्त्राचाच आधार आहे तुमचं सगळं मेडिकल सायन्स म्हणजे. तर त्यामुळे जीवशास्त्राचा आधार असलेला जीवात्मा आणि जीवात्म्याचा जो आधार आहे तो म्हणजेच रई आणि प्राण आहे. तर जीव आणि आत्मा ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनने तो जीवात्मा आणि त्या जीवशास्त्राचा जो काही अध्ययन तुम्ही करता सगळं हे जीवशास्त्राच्याच अध्ययनाचा भाग आहे तुमचा मेडिकल सायन्स आहे. तर जीवशास्त्राच्या अध्ययनामध्ये जीव काय आहे हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत त्या शास्त्राला परिपूर्णता नाहीये. तर जीव काय आहे तर त्याला अध्यात्मशास्त्रामध्ये जीवात्मा असा शब्द आहे, नुसता जीव नाहीये. तर जीवात्मा हा जो शब्द आहे जीव आणि आत्मा. तर जीव जो आहे ते रई आहे आणि आत्मा जो आहे तो प्राण आहे. म्हणून जीवात्म्याबरोबर प्राण अखंड असतो. आणि त्यामुळे मेडिकल सायन्समध्ये जेव्हा पेशंटला ट्रीट केला जातो तेव्हा कधी कधी जीव आहे अजून म्हणतात तर कधी कधी प्राण आहे अजून म्हणतात. पण नेमका प्राण म्हणजे कोणता आहे आणि जीव म्हणजे कोणता आहे याची व्याख्या डॉक्टर करत नाही. तुम्ही केलेली आहे. तुम्ही तो प्राणतत्व हा विषयच दिलाय तुम्ही, त्यामुळे तुम्हाला त्याचं आकलन चांगलं आहे. पण या निमित्ताने सांगतो मी तुम्हाला की तो जीवात्मा हा जो शब्द आहे ना हा शब्द जीवशास्त्रज्ञांना हा कळणं आवश्यक आहे आणि त्याच्यावरच सगळी इमारत आहे मेडिकल सायन्सची. त्यामुळे मेडिकल सायन्सला त्याचं अध्ययन करायचं असेल तर रई आणि प्राण हे दोन गोष्टी कळणं खूप महत्वाचं आहे. म्हणून हा जो प्रश्न आणि याचं जे उत्तर आहे हे तुम्हाला पुष्कळ पूरक आणि पोषक आहे अगदी. बेसिक आणि ते प्रजापतीच्या याच्याने म्हणजे जी हॅलो बोला हा बोला ना ऐकू येतं. आमच्या याच्यात जे इनफर्टिलिटीची ट्रीटमेंट करतात त्याच्यात पण म्हणजे प्रजापतीचं कशा प्रकारे व्रतानुसार बरोबर आहे. बरोबर. तर ती जी अनावश्यक जी फर्टिलिटी ज्या आहे ना तर फर्टिलिटी मध्ये तो प्राणाचं जो प्राण नावाचं जे तत्व आहे की नाही त्याची वृद्धी आहे. लक्षात घ्या. फर्टिलिटीची जे काही एक्सपेरिमेंटेशन तुमचे जे चालतात तर त्याच्यामध्ये जीव आहे पण प्राण नाहीये. प्रॉब्लेम कुठे आहे माहितीये का? म्हणजे त्या वीर्यामध्ये तिथे जीव आहे, तो वीर्य हा जीव आहे पण त्या जीवाला प्राणाची कमतरता आहे. कळालं ना? आणि प्राणाची कमतरता का झाली तेही आजच्या ह्याच्यात सांगितलंय की तुम्ही स्त्री प्रसंग जो आहे तो रात्रीच्या प्रसंगी करा, शुद्ध पक्षात करा. त्याने त्याच्यामध्ये ऋतुकालाचं अध्ययन केलेलं आहे. तर ह्या सगळ्या ऋतुकालाचं अध्ययन जे काही केलेलं आहे म्हणजे गुरुचरित्रातही दिलेलं आहे ते, तर त्याचं अध्ययन जर तुम्ही करून जर फर्टिलिटीचा एक्सपेरिमेंट केले तर ते जास्त सक्सेसफुल होतील. तुम्ही प्रयोगशाळेत नुसतं टेस्ट ट्यूब होणार नाही. कळालं ना? नुसती टेस्ट ट्यूब. तर त्याच्याकरता ही परिपूर्णपणे अभ्यास करायला पाहिजे की तिथे प्राणतत्व, आता प्राणाचं मेजरमेंट काढायचं इन्स्ट्रुमेंट काढा की ज्याच्यामध्ये प्राणाची किती मात्रा आहे त्याच्यामध्ये आणि प्राणाची मात्रा केव्हा वाढते समजलं ना? प्राणाची मात्रा वाढली की फर्टिलिटी वाढेल. म्हणजे नुसतं तुम्हाला एका स्पर्मची किंवा नंबर ऑफ स्पर्म्स तुम्ही म्हणता तर ते सायन्स अपूर्ण आहे. लक्षात घ्या. बरोबर. त्या प्रत्येक स्पर्म मध्ये जी स्ट्रेंथ आहे ना ती स्ट्रेंथ म्हणजे प्राणतत्वाची शक्ती त्याच्यात किती आहे याचा अभ्यास अजून झालेला नाही असं माझी कल्पना आहे. म्हणजे नंबर ऑफ स्पर्म नुसतं म्हणणं म्हणजे त्याच्यामध्ये शक्ती वाढली हे म्हणणं जे ही टेस्ट आहे. तुमच्या टेस्टमध्ये तुम्ही काय करता की तुम्ही काउंट्स काढता आणि त्या काउंट्सवर मग ती फर्टिलिटी काढता. पण काउंट मध्ये सुद्धा इंडिव्हिज्युअल स्पर्म जो आहे ना तो किती स्ट्रेंथचा आहे, त्याच्यामध्ये प्राणशक्ती किती आहे आणि प्राणाचं संवर्धन कसं करायला पाहिजे ते आजच्या मंत्रात सांगितलंय. आणि प्राणाचं संवर्धन झालं तर उत्तम प्रजा निर्माण होईल. तर ह्या अँगलने तुम्ही तुमच्या ह्या विषयाचा अभ्यास करा. याचे म्हणजे रिझल्ट पण चांगले आहेत. पेशंटला जर असं सांगितलं की ह्याच काळात करा फक्त, बाकीच्या काळात नाही, आणि तर चांगले राहायचे. त्याचं फार म्हणजे मार्गदर्शन तुम्ही करू शकता. असं हे मार्गदर्शन करू शकता आणि या मार्गदर्शनाने खूप मोठा फरक पडेल. आणि बोला.
ॲबॉर्शनचं पण जे प्रमाण आहे जास्त अतिशय म्हणजे अनावश्यक जे करत राहतात ते पण अशा प्रमाणे आचरण केलं हेच आहे कारण. नाही त्याला सुद्धा आपण जर मीमांसा केली तर त्याच्या ठिकाणी प्राणशक्ती कमी आहे. म्हणून प्राणशक्तीचा जोपर्यंत तिथे अध्ययन होत नाही ना तोपर्यंत तुमचं विज्ञान परिपूर्ण नाही. आलं का लक्षात? हा छान. चला चांगलं चिंतन झालं या निमित्त. उत्तम. बोला अजून बोला. मी राजेंद्र होनावळे बोलतो. हा बोला बोला बोला. हा ते गुरुबोध मध्ये एक उल्लेख आला होता स्वामींचा की मी विष्णू दत्त आहे. हो हो. तर त्याचा अर्थ मला हवा होता. आणि दुसरं असं की तिरोधान आणि अनुस्यूत हे शब्द वारंवार येतात, त्याचा पण जरा खुलासा केला तर बरं होईल. सांगतो. पहिल्यांदा स्वामी जे विष्णू दत्त आहेत असं जे म्हणतात ना तर दत्तात्रय हे विष्णूचाच अवतार आहे. मुख्य म्हणजे विष्णूनेच दत्तात्रयाचा अवतार घेतला आणि ब्रह्मा विष्णू महेश्वरामध्ये विष्णू हेच दत्त अवतारात येतात. म्हणजे तुम्ही दत्त जयंतीचा जर कथा ऐकली तर त्यात विष्णू जो आहे तो अनुसूयेपाशी राहतात आणि ब्रह्मा आणि महादेव जे आहेत ते आपल्या आपल्या ठिकाणी निघून जातात. त्याचं कारण असं आहे की विष्णू हा सगळ्यांचा सांभाळ करणार आहे. विष्णू मध्ये वात्सल्य आहे. म्हणजे गुरुमध्ये आई पण असते आणि पिता पण असतो. दोन्ही आई आणि वडील दोघांचं मिश्रण आहे त्यात. म्हणजे वात्सल्य पण असतं आणि ज्ञान देण्याची पण शक्ती असते. तर ती ज्ञान देणे, त्याचं संवर्धन करणे, त्याला ज्ञानाने त्याचं प्रगल्भ करणे आपल्या शिष्याला आणि आपल्या शिष्याचा सांभाळ करणे, वात्सल्याने सांभाळ करणे, या दोन्ही गोष्टी एकत्र हे विष्णू मध्येच असू शकतात असं आहे. म्हणून तो विष्णू आणि म्हणून महाराज जे आहेत ते विष्णू दत्त आहेत त्या अर्थाने. आता दुसरा जो विषय तुम्ही अनुस्यूत आणि तिरोधान, तर तिरोधान म्हणजे झाकणे. तिरोधान याचा अर्थ काय की झाकणे, त्याला त्याच्यावर झाकण ठेवणे म्हणजे तिरोधान, हा त्याचा अर्थ आहे. आणि अनुस्यूत म्हणजे त्याला धरून असलेलं, त्याच्यामध्ये असलेलं. अनुस्यूत म्हणजे एखादी वस्तू त्याच्यामध्ये आहे. जसं म्हणजे दुधामध्ये तूप अनुस्यूत आहे. लक्षात आलं? दिसत नाही पण त्याच्यामध्ये. त्यामुळे दुधामध्ये तूप अनुस्यूत आहे असं म्हटलं म्हणजे अनुस्यूतचा अर्थ कळेल. पूर्ण लक्षात आलं? आनंद वाटला तुम्ही आले समोर. खूप छान. स्वामी कृपा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा बोला. अजून कोण बोलत? बोला. नमस्कार. हा नमस्कार. बोला. श्रीराम बोला. ऐकलं का? ऐकलं का? हा तेच म्हटलं. माझा एक प्रश्न होता का? हा विचारा ना. विचार. कुठले धार्मिक कार्य करताना शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाचा विचार करायचा का? हो. नाही असं काय माहितीये का, आता उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर आपले गुरुचरित्राचं वाचन आपण करतो अनुष्ठानाने. जेव्हा सप्ताह करतो त्यावेळेस आपण गुरु म्हणजे त्या पौर्णिमेच्या आधी जे 7 दिवस असतात, काय म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या आधी जे 7 दिवस असतात ते त्या 7 दिवस म्हणजे तो शुद्ध पक्ष आहे. तसंच अनुष्ठान कुठलं करायचं असेल, तुम्हाला नित्यकर्म करण्याकरता कृष्ण पक्ष शुक्ल पक्षाची गरज नाहीये. नित्यकर्म जे संध्या स्नान किंवा बाकीचे जे गोष्टी आहेत त्याला तुम्ही दररोज करणं आवश्यक आहे. पण काही विशेष अनुष्ठान जर तुम्हाला करायचं असेल तर शुद्ध पक्षाचा विनियोग करावा, हा त्याचा अर्थ आहे. कळालं ना? हो. आणि अजून एक विचारायचं होतं की जसं आता पौर्णिमेला बरेच जण अक्कलकोटला जाऊन दर्शन घेतात पौर्णिमेला, तसं अमावस्याला जाणाऱ्या अक्कलकोटला भरपूर आहे. मग अमावस्याचं काही वेगळं महत्व आहे का? म्हणजे कृष्ण पक्ष शुक्ल पक्षामध्ये आपण नाही, आता जे जातात नाही जे अमावस्याला जातात ना त्यांना त्याचं कारण जास्त माहित असेल. तेच काय नेमकं ते गुढ आहे का? म्हणजे असं मला वाटतं, मला माहित नाही म्हणून नाही. गुढ असं आहे बघा, महाराज अमावस्या आणि पौर्णिमेच्या पलीकडे पहिली गोष्ट म्हणजे काय, त्याच्यामुळे त्यांच्याकडे जायचं हेच मुळातून शुभकर्म आहे काय. त्यामुळे त्या इतर शुभतिथीचं त्याला हे नसतं. पण ज्यावेळेस तुम्ही पौर्णिमेला जाता तेव्हा त्याचा एक विशेष प्रभाव आपल्याला वातावरणाचाही मिळतो. महाराज तर विशेष आहे म्हणजे सगळ्यापेक्षा पलीकडे आहेत. त्यामुळे तुम्हाला तिथी हे वगैरे हे पाहण्याच्या पलीकडची गोष्ट येते. पण तुम्ही स्वतः पलीकडचे नाहीत ना, तुम्ही अलीकडचे आहात. त्यामुळे तुम्हाला सगळ्याकडनं स्ट्रेंथ मिळावी म्हणून पौर्णिमेला जायचं. पण तुम्ही जर परिपूर्ण असाल तर तुम्हाला काही तिथीचा काही प्रश्न नाही आहे. आलं लक्षात? स्वामी कृपा. स्वामी बोला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा मेधाताई बोला. कशा आहात तुम्ही? ऐकलं का आजचा प्रवचन? हो छान.
आज आपण थोडस भूगोल पण पाहिला आणि जीवशास्त्र पण पाहिलं. हो. आणि आपलं ब्रह्मपदाला कसं पोहोचायचं, आपलं गंतव्य काय. हो हो हो, फार महत्वाचं आहे सर, अगदी छान. चला, खूप आशीर्वाद आहे तुम्हाला. स्वामी कृपा अखंड. श्री स्वामी. बोला मकरंद, बोला. मला प्रश्न असा विचारायचा की तुम्ही शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष सांगितला. हो 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 हो. दिवस आणि रात्र हे सांगितलं. दिवस हा शुक्ल पक्ष आहे. दिवस हा म्हणजे शुक्ल नाही, त्याला प्राण म्हटलेलं आहे, आणि रात्रीला रई म्हटलेलं आहे. हो हो. मग जेव्हा आपण एखादा प्राण जन्माला घालतो आहोत, हो, तर तो समजा आपण काही संग करणार आहोत, तर तो तुम्ही म्हणताय फक्त रात्रीच करायचा आणि दिवसा करायचा. तर मग हे असं कसं काय, म्हणजे जेव्हा आपण शुभ कार्य किंवा काही करणार आहोत तर ते दिवसा न करता मग रात्री का करायचं? नाही, हे बघा, त्याच्यामध्ये असं आहे बघा की तो जो रात्रीचा प्रसंग जो सांगितला मुद्दाम, याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी तुम्हाला भोगप्राप्ती आहे, नुसतीच हे नाही आहे, पूर्ण त्यागाचा विषय नाही आहे. मनुष्य जोपर्यंत जीव भाव आहे तोपर्यंत भोगाची त्या ठिकाणी भाव असतोच, आणि भोगाच्या भावाशिवाय ते कार्य होऊ शकत नाही. म्हणून ते कृष्ण म्हणजे रात्रीचा हा एक भाग आहे. दुसरा जो भाग जो आहे तो दिवसामध्ये प्राणशक्ती क्षीण होण्याची शक्यता आहे. प्राण जो आहे ना, तो दिवसा तुम्हाला प्राणाला जपायचं आहे, प्राणाचं पोषण करायचंय आणि प्राणाची उपासना करायची. समजलं ना? रात्रीच्या वेळेस प्राणाचं, कारण तुम्ही निद्रेत जाणार आहात आणि निद्रेमध्ये प्रवेश करताना तुम्हाला प्राणाची जोपासना करण्याची गरज नाही, कारण तो जेवढ्या काही पातळीवर आहे तो तुमचं रक्षण करतो. पण दिवसा तुम्हाला सगळा व्यवहार करायचा आहे, सगळ्या प्रकारचं ऍक्टिव्हिटी करायची आहे, तर त्या ऍक्टिव्हिटीला प्राणाची गरज आहे ना. जर तुमचा प्राण त्याच्या निमित्ताने जर क्षीण झाला तर तुमचा दिवसाचा व्यवहार तुम्ही तेवढ्या चैतन्याने करू शकत नाही. आलं का लक्षात? हे त्याचे कारण आहेत, बाकी काही नाही. बाकी तुम्ही शास्त्राच्या अनुसार जर सगळे व्यवहार जर केले तर ब्रह्मचर्यच पालन म्हटलेलं आहे. इतकी त्यांनी त्याला इतकी उपमा दिली आहे की ते ब्रह्मचारीचंच पालन आहे. म्हणून श्रीकृष्ण अखंड ब्रह्मचारी का होता याचं रहस्य आज कळालं आपल्याला त्या निमित्ताने. समजलं ना? ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. काका, अभिजित बोलतोय. हा, बोला 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 अभिजित. छान प्रवचन झालं. आणि आज अजून एक असं लक्षात आलं की अब्दुल कलाम किंवा विजय भटकर यांचे जे सायंटिस्ट आहेत त्यांना अध्यात्मात एवढी आवड का असावी आज कळलं. हा, खरं आहे ते, अगदी बरोबर आहे. खूप छान काका, खूप छान वाटलं. आशीर्वाद आहे. छान, उत्तम. हा, बोला. हा, स्वाती. नमस्कार काका, मी स्वाती. नमस्कार नमस्कार. बोला. मला प्रकाश काळे काकांनी कॉन्टॅक्ट दिला. बरं वाटलं तुम्हाला बघून आणि तुमचा आवाज ऐकून पहिल्यांदा. फार आनंद. आणि आज खूप वर्षांनी लक्षात आलं की रात्रीचं जेव्हा जप करायला बसते तेव्हा नीट होत नाही का, हे आज कळलं की रात्री शुक्ल पक्ष म्हणताय म्हणजे मग पहाटे उठूनच करायला पाहिजे. म्हणजे ब्रह्ममुहूर्ताचं जे महत्व आहे ना, की त्या ठिकाणी रात्री सरत असते आणि सूर्य जो आहे तो उगवण्याच्या स्थितीमध्ये असतो. तर ती जी संधिकाल जो आहे तो त्यावेळेस साधना करण्याकरता अतिउत्तम आहे, कारण त्यावेळेस प्राण जो आहे ना, प्राण हा अतिशय चैतन्यमय स्थितीमध्ये असतो. आणि रात्री निद्रेमध्ये जाण्याकरता तुम्हाला वेळ दिलेली ती, तेव्हा निद्रेमध्ये जाण्याकरता तुम्हाला रात्रीच्या वेळेस जपसाधना करू नये. काही लोक रात्री 12 वाजता उठूनही करतात, ती अघोरी साधना आहे सगळी. काय, पण ज्याला भक्ती पाहिजे, परमेश्वराची भक्ती पाहिजे, ज्याला परमेश्वराचं प्रेम पाहिजे, आणि त्या भक्ती, प्रेम आणि स्नेह सगळा जो निर्माण करायचा आहे, परमेश्वराचं अखंड अनुसंधान करायचं असेल तर ब्रह्ममुहूर्त किंवा दिवसा सकाळी सूर्योदय झाल्यानंतर अर्घ्यदान करतो आपण, सूर्याला अर्घ्य देतो आणि त्याच्यानंतर मग भगवंताचं स्मरण करतो. तर हे सगळं दिवसा प्राणशक्तीचं त्यावेळेस चैतन्यमय वातावरण असतं, म्हणून ते करायचं. आलं लक्षात? छान झालं, तुम्ही आज आलात, तुमचं स्वागत आहे. तुम्ही येत राहा वरच्यावर. छान. हो काका, थँक्यू व्हेरी मच. हो, आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. हा, बोला भरत. बोलो भरत. काका, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सुना आपने आज का प्रवचन? सुना? बहुत ज्यादा, हद से ज्यादा. मतलब आज बहुत सारा इम्पोर्टेंट
मतलब हाँ। मेरा तो बहुत दिनों से चल रहा था, 2-3 सालों से इसके ऊपर। हाँ। एटॉमिक लेवल पर जो आपने बात किया ना, तो हाँ। उसमें करीबन 2 या 3 साल पहले आई केम अक्रॉस अ वीडियो। तो उसमें एक न्यूक्लियर साइंटिस्ट था, इज बेस्ड आउट ऑफ गैंजेस के किधर किनारे पे था। हाँ। उसको कोई फॉरेनर ने क्वेश्चन पूछा कि कैन यू प्रूव देयर इज गॉड। तो बोला मेरे को 2 मिनट दो, मैं प्रूव करता हूँ। तो एग्जैक्टली आपने जो बताया ना कि यू कैन गो टू अ लेवल, यू कैन ब्रेक अ एटम, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स एंड इलेक्ट्रॉन्स, ठीक है, वो अपने गति में चल रहे हैं। बरोबर है। उसके बाद वहां पर उसके आसपास बहुत सारे प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स है, राइट, और कोई किसी से डैश नहीं हो रहा है, कोई नहीं किसी, होता है। ठीक है। तो वो बोला कि ये सबको अगर आप इसको ऊपर के फॉर्म में आ जाओ तो ये सब वहीं के वहीं पड़े हैं। तो ऐसा क्या चीज है जो उसको वहां का वहां रखता है? तो बोलता है देयर इज एन इक्वल एंड ऑपोजिट एनर्जी, दैट इज गॉड। खत्म। तो वो आपको दिखेगा नहीं, वो आप प्रूव नहीं कर सकोगे। मतलब एटलीस्ट मेटेरियलिस्टिक साइंस में वो प्रोविजन नहीं है कि वो साइंस को, वो हम लोग एनर्जी को देख सके या प्रूव कर सके, बट वो बोला एग्जिस्ट होता है। नॉट ओनली प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, बट पूरे ब्रह्मांड में, विश्व में सारे ग्रह एक तरह से घूम रहे हैं, पूरा पूरा विश्व अपने आप में एक संकरित वे में है और सब बैलेंस्ड है। तो बोला वो बैलेंस इटसेल्फ इज कॉल्ड एज गॉड एक्चुअली। जो नियंत्रण में है तो नियंत्रक होना चाहिए। करेक्ट। जब नियंत्रण में है सारा कुछ, पूरा ब्रह्मांड जो है वो अपने नियंत्रण में चल रहा है, तो अपने नियंत्रण में चल रहा है, तो ये स्वयंभू व्यवस्था जो है ना, वो चलाने वाला जो नियंत्रक है, नियंत्रक है, उसको आप गॉड बोलो, अल्लाह बोलो, ईश्वर बोलो, परमात्मा बोलो, शब्द कुछ भी उसका यूज करो, लेकिन नियंत्रक को मानना ही पड़ेगा। नियंत्रक नहीं है, यानी उसके लॉजिक का जो बेसिक बात है ना, वो ऐसी बात है कि जब तक आपका उसका रीजन नहीं है किसी भी चीज का, विदाउट रीजन नथिंग हैपेंस। रीजनिंग का बेस क्या है कि विदाउट रीजन नथिंग हैपेंस। तो जो कार्य होता है उसके लिए कारण होना ही चाहिए, कारण के बिना कार्य नहीं होता है। तो ये जो नियंत्रण का कार्य जो है उसका कारण, हाँ, ये नियंत्रक है, और नियंत्रक को चाहे आप जो नाम दो। Correct. As per the logic also, based on the logic also, that can be explained very well. Correct. हाँ। और दूसरा आपने जो बात बताया ना, ब्रह्मचर्य का पालन करना, आज काफी तीन टॉपिक अच्छे लगे। एक तो एटॉमिक का आपने जो बताया वो, सेकंड वो ब्रह्मचर्य का पालन करना। तो लोग उसको अलग तरीके से लेते हैं ना। ब्रह्मचर्य तो बोलो तो एकदम से बड़ा डेफिनेशन लगता है लोगों को, विच इज नॉट द केस। आपने बहुत क्लियरली बता दिया है कि ब्रह्मचर्य यानी संयम और शास्त्र का पालन। एग्जैक्टली। तो लोग पूरा 99.9% लोग बोलते हैं कि ब्रह्मचर्य का मतलब शादी नहीं करना, ये नहीं करना, संन्यास लेना, तो वो ब्रह्मचर्य है। तो ऐसी बात नहीं है। अब आप समझो शादी नहीं की है लेकिन आपका संयम नहीं रहा, तो बेहतर तो शादी करे तो अब बेहतर रहता। सही बताया। तो हाँ, और वो जो वीर्य को संभालना वो एक अलग लेवल का एनर्जी है। और जो तीसरा था, जैसे डॉक्टर साहब ने बताया, जो फर्टिलिटी के ऊपर बात किया था, और जैसे आपने बोला कि प्राण का मेजर कैसे करना है, तो मेरे को तभी कुछ याद आया कि ये सब जो भी हमारा जो प्राण शक्ति बढ़ाना होता है, यूजुअली स्पिरिचुअलिटी में आने के बाद लोग नॉन वेज छोड़ देते हैं, वेज पे जाते हैं, ये सब करते हैं। तो किसी गुरु ने समझाया था कि वेज और नॉन वेज में फर्क क्या है बेसिकली। तो बोलते हैं कि आप जब प्लांट बेस्ड डाइट या ये सब खाते हो, तो ये सब में आप मतलब कोई प्लांट को या किसी को लेके आओ, तो उसमें कुछ घंटे या कुछ दिनों तक उसमें प्राण रहता है, और हमारा शरीर प्राण तत्व के लिए ही बना है, इसको एब्जॉर्ब करने के लिए। जबकि आप कोई नॉनवेज को खाओ तो वो उसको बेचारे को खत्म कर दिया, तो फिर पार्थिव बच गया। पार्थिव में से आपको कोई प्राण नहीं मिला। प्रोटीन वोटीन मिलेगा, मेटेरियलिस्टिक में बहुत कुछ है, प्रोटीन, लेकिन आपको सही बात है। तो ये शरीर के लिए आपको मिलेगा, लेकिन अगर प्राण आपको बढ़ाना है या प्राण वाले चीजों में आपको गति लानी है, तो आपको प्राण वाला ही आहार लेना पड़ेगा। तो ऐसा एक्सपेरिमेंट हुआ भी है मेरे मित्र के पास। अच्छा। डाइट करने से होम्योपैथिक डॉक्टर है कि जहाँ पर स्पर्म काउंट 0 था और उसको भी बच्चा हो गया बाद में 8-9 महीने के बाद, डाइट सब चेंज करने के बाद। तो प्राण तत्व के कारण, ये प्राण तत्व के कारण ही हुआ। प्राण ही प्राण का रक्षण करता है, प्राण ही प्राण का स्वीकार करता है। यस, ऐसा है। तो तो मैं आई जस्ट वांटेड टू से कि डाइट कुछ भी लो, बट उसके पीछे, वेज के पीछे रीजनिंग है, नॉन वेज के पीछे भी रीजनिंग है। तो रीजनिंग समझ के लेंगे। बहुत ठीक है, बहुत अच्छा बताया।
हाँ तो मूल, हाँ आपको मूल जहाँ पहुंचना है आप पहुंचोगे। आप नॉन वेज खाओ तो आप वहां पहुंचोगे, आप वेज खाओ तो वहां पहुंचोगे। रीजंस तो आपके पास पड़े ही हैं और रिजल्ट्स भी आपके पास। तो सही बात, काफी अच्छा लगा आज मतलब आई वाज सो हैप्पी। थैंक्स स्वामी जी को और आपको यहाँ तक पहुंचाने के लिए। स्वामी कृपा, सब तक पहुंचा, ये बहुत अच्छा है। मतलब चलो ठीक है, बट हम सबको ये लाभ मिला है। थैंक यू वेरी मच। हो स्वामी कृपा, स्वामी आशीर्वाद आशीर्वाद, स्वामी कृपा। माइंड ब्लोइंग क्वेश्चन आन्सर होते भरतजींचे आणि डॉक्टर हे यंगस्टर लोकांना सगळ्यांना सांगायला पाहिजे, हा व्हिडिओ शेअर करायला पाहिजे. खरंय खरंय खरंय, अगदी खरंय. कारण हे नवीन नवीन जनरेशनला हे ज्ञान देणं हे खूप आवश्यक आहे, खूप आवश्यक आहे. बापरे, आज तर स्वामींची फार मोठी कृपा की आम्हाला सगळ्यांना पण मतलब इतके क्वेश्चनचे आन्सर माहित नव्हते. हा 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 नाही, आता मी म्हणजे मी आता हाच प्रयत्न करणार आहे की अध्यात्मशास्त्र आणि आधुनिक विज्ञान किंवा मॉडर्न सायन्स या दोघांमधलं जो ब्रिजिंग एलिमेंट आहे ना, तर तो डेव्हलप करणं आवश्यक आहे. कारण त्या डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला लक्षात येईल की आपले जे एन्शियंट जे वाङ्मय आहे, पूर्ण प्राचीन वेदाचं वाङ्मय आहे, ते वेदाचं वाङ्मय ह्या सायन्सला प्रगल्भ करण्याकरता, जास्त मॅच्युअर करण्याकरता हे उपयुक्त कसं आहे. कारण आता जसं मी स्पंद कारिका म्हणून जो विषय मांडतोय शुक्रवारी, तर तो वेव्ह मेकॅनिक्स आपल्या फिजिक्समध्ये इकडे डेव्हलप केलेला आहे. पण वेव्ह मेकॅनिक्सचा बेस काय आहे, म्हणजे वेव्ह कुठून निर्माण होते काय. आता मंत्रशास्त्र आहे ना, तर जे मंत्रशास्त्र आहे त्या मंत्रांचा जे प्रत्येक अक्षर आणि प्रत्येक स्वर आणि उच्चार हा जो आहे ना, हा वेव्ह निर्माण करतो. आणि वेव्ह निर्माण करून तो मॅटरला जो आहे ना जास्त पवित्र करतो. ती वेव्ह जी आहे ना ती हॅमर करते तुमच्या प्रत्येक घरातल्या वस्तूवर, आणि ती वस्तू जी आहे ना ती पवित्र होऊन जाते. आता ती सायंटिफिकली आपल्याला प्रूव्ह करायची आहे, नुसतं नाही. आता वैदिक बोल 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 ना. माझी एक रिक्वेस्ट आहे. बोल बोल. की आपण फेसबुकवर आपलं अकाउंट टाकावा आणि जे आपले सायन्स आणि स्पिरिच्युअल रिलेटेड आहे, छोटे छोटे व्हिडिओ, जास्ती मोठे नाही, असे छोटे छोटे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ टाकले चालेल चालेल, खूप लोकांना त्याची मदत होईल. आणि जसं आज डॉक्टरांनी सांगितलं, भरतजीने सांगितलं, तसं आपल्याला फार अजून त्याचे फायदे होऊन चांगलं काम होईल. चांगली कल्पना आहे तुमची. मी सांगतो, विजित बसलेच आहेत आमच्या इथे, तर त्या विजितना सांगतो की आपण आठवड्यातून एकदा एक व्हिडिओ प्रोड्यूस करू काय. आणि काय नाही, 5 मिनिटाचे करायचे, जास्त नाही. म्हणजे जास्त वेळ दिसला की लोक पाहत नाहीत. लोक वेळ जास्त असला की लोक त्याला टच नाही करत. 5 मिनिटं 3 मिनिटं असलं की ते टच करतात. आणि हे क्वेश्चन आन्सर त्याच्यात टाकले ना तर फार पॉवरफुल आणि इफेक्टिव्ह होतील. चालेल चालेल, चांगली कल्पना आहे, करूया आपण, निश्चित करू. चालेल, चला, आशीर्वाद आहे. श्री स्वामी समर्थ. बोला. नमस्कार काका. नमस्कार. कसे आहात तुम्ही? छान आहे. आम्ही आलो औरंगाबादला. आले का तुम्ही? बरं 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 बरं. या एकदा ऑफिसला. इथे आम्ही ऑफिसला 11 ते 1 असतो. मला फोन करून या तुम्ही भेटायला. ऑफिसला म्हणजे कुठल्या बाजूला? ऑफिस म्हणजे आपल्या बाजूलाच आहे. आता माझं घर आहे ना नेहमीच तुम्ही येतात ते, त्याच्या बाजूची बिल्डिंग आहे भागीरथी नावाची, भागीरथी ए ही बिल्डिंग आहे, भागीरथी अ. तर त्याच्यामध्ये 103, 104 फ्लॅट आपण विकत घेतलेले आहेत आपल्या कार्याकरताच. तर तुम्ही मला फोन करा, मी तुम्हाला वेळ देतो, तुम्ही या भेटायला. बर बर. आशीर्वाद. स्वामी स्वामी. छान माहिती मिळते, चांगली माहिती मिळते. हो, आनंद आहे, महाराजांची कृपा आहे. प्रणाम. प्रणाम. अभय कुलकर्णी. बोला अभय. तुम्ही जे काकाचं वाक्य वाचलं बोलले ना, ते फार महत्वाचं आहे. ब्रिजिंग द गॅप. बरोबर. याची फार गरज आहे आजच्या मटेरियलिस्टिक युगामध्ये. अगदी खरंच गरज आहे. कारण सगळीकडे थांबून गेलंय सायन्स आहे ना, आता सगळीकडे स्टॅग्नंट झालंय सायन्स. आणि ते काय करायला, परम्युटेशन कॉम्बिनेशन, म्हणजे असलेल्या गोष्टीमध्ये पुन्हा पुन्हा कॉपी पेस्ट करून पीएचडी चालू आहे सगळीकडे. काय तर कॉपी पेस्ट मुळे होणारी पीएचडी जी आहे ना, ती पीएचडी समाजाला उपयोगाची नाही. म्हणजे तुम्ही आजचे सगळे कोणते, म्हणजे ह्युमॅनिटी सब्जेक्ट असो किंवा सायन्स असो किंवा इंजिनिअरिंग असो, याचे जे काही पीएचडी तुम्ही जर सर्वे घेतला ना, तर तुमच्या लक्षात येईल की ते समाजाच्या काही उपयोगाचे नाहीत. आणि त्याच्यावर करोडो रुपये खर्च होत आहेत. काय
आणि त्याचा काय उपयोग आहे. तर मग आता नवीन ब्रँच म्हणजे माझी इच्छा अशी आहे तुमच्या सगळ्यांच्या मदतीने मला वेद विद्यापीठ स्थापन करायचं आहे. नक्की करायचं. आणि ते संशोधन विद्यापीठ असेल, वेद विद्यापीठ म्हणजे ते संशोधन विद्यापीठ असेल की ज्या वेदाचा उपयोग या जगाच्या विज्ञानाच्या विकासाकरता करायचा आहे. काय बरोबर, अगदी सुंदर. त्यामुळे ही संकल्पना आहे माझी आणि तुमच्या सगळ्यांच्या मदतीने मला ते उभं करायचं आहे. नक्की करूया. आमचे आम्ही काय तुम्हाला सहकार्य करणार, तुम्ही म्हणाल ते काम ते आम्ही करू. नाही, तुमच्यासारखे करोडो माणसं मिळाल्यानंतर केवढं मोठं उभं राहील मला सांगा. प्रत्येकाने अगदी 10 रुपये जरी दिले ना मला, आणि जर 10 कोटी लोक असले ते 1 अब्ज रुपये मिळतील ना मला. मग असं अशक्य काही नाहीये. छान करूया. छान एकदा भेटायला या मला. एकदा यायचंय. चालेल. पुढच्या शनिवार रविवारी मी नक्की येईल. चालेल. आशीर्वाद. खूप आशीर्वाद. स्वामी कृपा. महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बोला. आवाज तुमचा थोडासा ब्रेक. हॅलो. हा बोला. एकच मिनिट. नाही बोला. काही बोलायला अगदी ह्याच्याने बोला. काय हरकत. बोला. वेद विद्यापीठासाठी ना मी आता गाडगीळ सर आम्ही खूप एकत्र काम करत असतो गेठे महाराजांच्या बरोबर आळंदीला. तर मी ह्या विचाराने तर फारच प्रभावित मागच्या 10 वर्षापासून आहे की आपलं पुरातन शास्त्र, वेद विद्या आणि हे सगळं तरुणांपर्यंत पोहोचल्याशिवाय भारत हा जगाला म्हणजे युगगुरु किंवा मार्गदर्शक होऊ शकत नाही. तर तुम्ही जो आज शब्द वापरला त्यासाठी मी पूर्ण संमत आहे. आणि माझ्या वतीने पहिली 51,000ची देणगी या वेद विद्यापीठासाठी माझ्यातर्फे मी जाहीर करतो. आणि मी गाडगीळ सरांच्या माध्यमातून ती पोहोचवण्याची व्यवस्था पण करतो. चालेल. तुम्ही म्हणजे पहिले सुरुवात केली, तुम्ही प्रारंभ केला. अगदी. आणि आता मी तुमच्या माहिती करता सांगतो. आता तुम्ही मला आता 51,000 म्हणाले त्याबद्दल. आपल्याला आता 12,000 स्क्वेअर फुटाची जागा मिळालेली आहे बरं का, सध्या टू स्टार्ट विथ. आणि त्या ठिकाणी आपण वेद संशोधन केंद्र सुरू करत आहोत आपण. आणि त्याच्यामध्ये वेद पाठशाळांचा पण सहभाग आहे, ज्यांनी आता म्हणजे ज्या एक वारकरी संप्रदाय आणि आपले वेद ह्याचा कॉम्बिनेशनचं इथे देऊळगाव राजाला एक फार सुंदर अशी हे वेद पाठशाळा आहे बरं का. तर त्यांच्याशी आम्ही आता बोलायला सुरू करणार आहोत की हे संशोधन केंद्र आपल्याला, आणि मग सगळ्या वेदामध्ये असलेले सर्व जे विषय आहेत ते विज्ञानाला कसे पोषक आहेत. विज्ञान हे लहान विद्यार्थ्यासारखं आहे आणि वेद जे आहेत ते पुरातन काळातला महागुरु आहे. त्यामुळे या मुलाचं म्हणजे पोषण करून त्याला प्रगल्भ करून या ब्रह्मांडाला पुन्हा एकदा वेदविद्येचं हे मिळावं असा आपण प्रयत्न करायचा आहे आपल्याला. येस महाराज. रामकृष्ण हरी. माझ्यातर्फे मी सदैव या विचारांच्या बरोबर आणि देशाला किंवा मार्गदर्शक होण्याच्या दृष्टीने आम्ही सदैव गाडगीळ सरांनी यांच्या माध्यमातून सक्रिय राहू. खूप छान. चला आशीर्वाद. स्वामी कृपा. स्वामी. बोल रश्मी. बोल रश्मी. स्वामी समर्थ दादा. ते स्वामी समर्थ. बोल. ऐकलं का खूप छान झालं आजचं प्रवचन. हो एकदम. स्वामी समर्थ बेटा, बहुत आशीर्वाद है. ऐसे हैप्पी रहो. बहुत. सांग रश्मी बोल. खूप छान झालं म्हटलं. हो. म्हणजे असं वाटतं की हे वेद आणि उपनिषद मधली जी नॉलेज आहे हा इतका फॅक्ट अँड ट्रूथ ऑफ लाईफ आहे. पण तरी आता म्हणजे समोर सायन्स आणि हे इतके मोठे झालेत की जे ऍक्च्युअल नॉलेज आहे ते कुठेतरी म्हणजे बाजूला पडलं. बाजूला. म्हणून आता आपलं काम आहे. तर आपण दोन्ही पाहिलं ना. आता आपल्या शिक्षणामध्ये आपण सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग सगळं पाहून आणि ते सगळं पाहत असताना तेव्हापासूनच वेदाचा अभ्यास करत आलो. त्यामुळे आता निष्कर्षाला आलो की आता आपण जे काही शिकलोय ना त्याला प्रगल्भ करायचंय. ते अपूर्ण आहे. त्याला एक सपोर्टची गरज आहे. आवश्यक आहे. कोणालाच माहित नाहीये. मी तुला सांगतो, मी आयटी आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा आयटी क्षेत्र याचा जो बेस आहे ना, याचा बेस 0 आणि 1 आहे. आणि अध्यात्माचा बेस सुद्धा 0 आणि 1 आहे. 0 आणि 1. 0 म्हणजे अनएक्सप्रेस फॉर्म मध्ये जी पराविद्या किंवा परब्रह्म हा शब्द आहे, ह्याला 0 म्हणतात. आणि अपराब्रह्म जो आहे तो 1 आहे बरं का. अपरा म्हणजे काय? अलीकडचा. अपरा शब्द म्हणजे अलीकडचा, दिसणारा, दृश्यमान. दृश्यमान म्हणजे एक. दृश्यमान म्हणजे एक. आणि जो अदृश्य आहे तो 0. त्यामुळे अदृश्य आणि दृश्य ह्या दोघांच्या कॉम्बिनेशननी सगळ्या लँग्वेजेस तयार होतात.
तुमच्या सॉफ्टवेअरच्या लँग्वेजेस आहे की नाही, पण त्याचा आधार तुम्हाला माहिती, पण त्याचा आधार माहिती नाही ना. त्याचा आधार जो आहे ना तो एक परमात्मा आहे आणि दुसरा जो आहे तो जगत आहे. त्या परमेश्वर आणि ईश्वर आणि जगत या दोघांचं कॉम्बिनेशन केलं की तुमची IT क्षेत्र सुरू होतं. कळालं ना. तो कन्सेप्ट जो आहे ना तो कन्सेप्ट आपल्याला प्रूव्ह करणं आवश्यक आहे याच्यासमोर, की तुम्हाला जी वस्तू पाहिजे की नाही ती क्रिएट होऊ शकते. त्याचं तो उदाहरण सांगतो, हाऊ टू प्रूव्ह इट. प्रूव्ह करण्याची पद्धत काय माहितीये का, की तुम्ही कल्पना करा की मला अमुक अमुक प्रकारचा महाल पाहिजे समोर, काय तर परमेश्वराची शक्ती आहे तेवढी, तो करू शकतो काही पण. मग कसं काय करणार, ती परमेश्वराचं अधिष्ठान तिथे पहिल्यांदा मंत्राद्वारे प्रस्थापित करणे आणि नंतर त्या मंत्राचाच विनियोग करून त्या ठिकाणी ती इमारत उभी करणे. हे जर एक प्रूव्ह केलं एकदा तर त्याचा अशक्य काही नाही आहे. अशक्य ते शक्य करतील स्वामी म्हणतो आपण, पण ते आहेच, वस्तुस्थिती आहे ती, दररोज अनुभवाला येणारी गोष्ट आहे. हा छान, चला आशीर्वाद आहे खूप खूप. स्वामींची कृपा. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ. हा बोल बोल. हा बोल तू. आजचं प्रवचन ऐकलं का? हा ऐकलं. हा तेच म्हटलं. आता तुमच्यासारखे आधुनिक सगळ्या विज्ञानामध्ये विकास करणारे जे लोक आहेत ना, तर त्यांना अध्यात्मशास्त्राचा विनियोग कसा करावा हे कळणं खूप महत्वाचं आहे. काय म्हणजे पोथी पुराण हे काहीतरी जुन्या लोकांचं काम आहे आणि सायंटिफिक डेव्हलपमेंट हे तरुण लोकांचं काम आहे. असा हा जो गॅप आहे ना तो काढून टाकायचा आहे. पोथी पुराण म्हणजे जे मंत्रशास्त्र असेल, वेदामधले जे काही सिद्धांत असतील ते हे सगळेच्या सगळे सिद्धांत आपल्या आधुनिक ज्या सगळ्या डेव्हलपमेंटच्या कामामध्ये कसे लागणार आहेत, आपल्याला कसा त्याचा वापर करायचा आहे हे कळण्याची आवश्यकता झालेली आहे. बरोबर आहे का? हा त्यामुळे तुम्हाला आता मी एकेकांना अभ्यासक्रम देणार आहे, हा अभ्यास करा, हा अभ्यास करा, आणि त्या अभ्यासातून तुम्हाला तुमचे निष्कर्ष सांगा. काय तुमच्या दिवसातून कमीत कमी अर्धा एक तास प्रत्येकाने मला द्यायचं आहे. मी प्रत्येकाला प्रोजेक्ट देईन त्याच्यात. चालेल ना? ठीक आहे. खूप आशीर्वाद तुला, खूप आशीर्वाद. स्वामी कृपा, स्वामी कृपा. बोला. नमस्कार. नमस्कार काका. नमस्कार नमस्कार. संजय गणोरकर बोलतो काका पुण्यावरून. हो बोला. आज दोन गोष्टी खूप छान समजल्या. हा एक म्हणजे जे सत्य आहे ते चित्तात आहे आणि तोच आनंद आहे, सच्चिदानंद आनंद. आणि दुसरं म्हणजे प्राणाची मात्रा वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे. हे दोन गोष्टी 12 ते 16 मंत्र खूप छान समजले काका. खूप छान काका. स्वामी कृपा तुमच्यावर नेहमी आशीर्वाद आहे महाराजांचा अखंड. बोला बोला. किरण सामंत बोला. किरण. स्वामी समर्थ काका. स्वामी समर्थ. ऐकलं का प्रवचनाचं? ऐकलं. खूप छान आणि खूप चांगली माहिती घ्या. आणि प्रश्नोत्तराचा कार्यक्रम तर फारच सुंदर होतो. म्हणजे बऱ्याच गोष्टी कळतात त्याच्यामध्ये. जिज्ञासा आहे बघा, जशी जिज्ञासा तुमची असेल ना तसं त्याचं उत्तर असतं. मुख्य जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे. काय बरोबर. आता तो ब्रह्मजिज्ञासा, याच्यापासून ब्रह्मसूत्र निघाले. काय की आता ब्रह्मतत्वाची जिज्ञासा करूया व्यास ऋषी म्हणतात, आणि त्याच्यातून ब्रह्मसूत्र सांगतात ते, आणि अंतिम सत्यात सांगतात तिथे. त्यामुळे जिज्ञासेतूनच सत्याची उपलब्धी आहे. म्हणून तर प्रश्नोपनिषद आहे ना. प्रश्नोपनिषदामध्ये प्रश्न आणि उत्तर हाच त्याचा गाभा आहे. खरंय. आणि एक म्हणजे विचार करता असं लक्षात आलं की बाकीच्या गोष्टींचा सोडून तेवढं माझ्यापुरता जर विचार करायचा असेल मला, तर तो ही जाणीव तयार झाली पाहिजे की मी जो बनलेलो आहे तो प्राण आणि रहित न बनलेलो आहे. ही जाणीव निर्माण होणंच हीच खूप पहिली फार महत्वाची गोष्ट आहे. ती जाणीव असणं फार महत्वाची गोष्ट आहे. आणि ज्या योगे मी त्या प्राणाला जपेन किंवा त्याची वृद्धी करायचा प्रयत्न करेन, तशी माझी देहबुद्धीपासून आत्मबुद्धीकडे माझा प्रवास चालू. बरोबर आहे. अगदी बरोबर. अगदी खरं. जास्तीत जास्त प्रयत्न आणि तोच महत्वाचा भाग. केवळ रईला धरून चालणार नाही, तर प्राणाला धरून चालणं आवश्यक आहे. प्राणातूनच रईचं पोषण आहे. पण प्राणतत्वाला सोडून फक्त रईचं पोषण करायचं झालं तर ते होणार नाही. त्या ठिकाणी अधोगतीच होईल. तिथे अधोगतीच होईल. खरं आहे. रई महत्वाचं आहे, पण ते फक्त व्यवहारापुरतं
आणि व्यवहार चांगला होण्यापुरता. बस बस तेवढाच आहे फक्त. कारण काय की तुम्हाला क्रिया करण्याकरता रही आहे, पण क्रिया करणारा जो काही फोर्स आहे, जो करता आहे क्रियेचा म्हणजे पोषक जो आहे, तर तो सोडून जर तुम्ही क्रिया केली तर आजचा समाज जसा आहे तसा तो निर्माण होतो. आजच्या समाजाचं जर चित्र पाहिलं आपण तर एका वाक्यात सांगायचं झालं तर या ठिकाणी प्राणाचं विस्मरण आहे आणि रईचं फक्त पोषणाची अपेक्षा आहे. तर तसं न होता असं आहे. म्हणजे खरं म्हणजे जे आहे त्याच्यात रामच नाहीये. नाहीच आहे ना, कारण काय त्यांना राम कळालाच नाही, मग राम कसा असेल ना. राम तर रामाच्या ठिकाणी आहेच आहे, पण तुम्ही रामाच्या ठिकाणी असायला पाहिजे. तुम्ही रामाच्या ठिकाणी पाहिजे. बरोबर. कारण माझ्यात मध्ये राम आहे हे मला कळायला पाहिजे. माझ्या बुद्धीमध्ये नाही असं नाही, असं स्थानच नाहीये. मग तरी पण लक्षात काय येत नाही, कारण तुम्ही तिथे नाही ना. तुम्ही त्या ठिकाणी. महाराज नेहमी हेच सांगतात की माझ्या उपलब्धीचा विषयच नाहीये, मी सगळीकडे आहेच आहे, उपलब्धच आहे. प्रश्न तुझ्या उपलब्धीचा आहे. खरं, अगदी खरं. तू इथे चालत चालत अक्कलकोटला जरी आला तरी तुझं मन आणि बुद्धी कुठे चालली आहे ते बघ. अगदी बरोबर. छान, खूप छान, खूप छान. आनंद आहे. महाराजांची कृपा आहे, खूप छान. स्वामी कृपा, स्वामी कृपा, स्वामी कृपा. बोला बोला. नितीन कोले. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. आशीर्वाद आहे. प्रवचन ऐकला काका, खूप सुंदर असा हा प्रवचन झालेला आहे. हो. केमिस्ट्रीचा तुम्ही अध्यात्मिकला जो रिलेशन ज्या पद्धतीने तुम्ही समजून सांगितलेला आहे तो अतिशय सुंदर रीतीने समजून सांगितलेला आहे. हो हो हो, अगदी खूप सुंदर. तीच म्हणजे आणि त्याची गरज आहे सध्याच्या काळाची गरज आहे ती. कारण काय जे अपूर्ण राहिलंय त्याला पूर्णत्वाकडे घेऊन जायचंय. बरोबर. आणि अपूर्णाने अपूर्ण पूर्ण होऊ शकत नाही. बरोबर आहे. अपूर्णाला पूर्णत्वाकडे जायचं असेल तर अपूर्णाचा संबंध पूर्ण तत्वाशी आला पाहिजे. तर पूर्ण तत्व जे आहे तेच वेदाचं वाङ्मय आहे. आणि अपूर्ण जे आहे ते आता आपण ज्या वातावरणात बसलो ते अपूर्ण आहे. त्यामुळे ह्या वातावरणाचा संबंध त्या वेदवाङ्मयाशी होऊन त्याचा खऱ्या अर्थाने त्याची मीमांसा, अनालिसिस लॉजिकली सुद्धा झाली पाहिजे आणि साधनेने सुद्धा झाली पाहिजे. तर तुम्ही पूर्णत्वाच्या दिशेने जाल. आपण 100 वेळेला पूर्णत्वाकडे जायचं असं म्हणायचं आणि अपूर्णतेलाच आपण पकडून ठेवायचं, कसा होणार? नाही होणार. बरोबर आहे. तर तो प्रयत्न आपण सगळे मिळून करूया. छान. महाराज श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ काका. हा बोला बोला काका. खूप नमस्कार. अच्छा, पाटील बोलताय ना, बोला. शिवाजी पाटील बोला. काका खूप नमस्कार. आणि बऱ्याच गोष्टी समजायला लागल्यात आणि आनंद निर्माण व्हायला लागलाय. त्याबद्दल पण तुमचं खूप मनापासून नमस्कार काका. हो हो हो, अगदी. म्हणजे तो प्रयत्न आपल्या सगळ्यांना मिळून करायचा आहे. आपण सगळ्यांनी आजपर्यंत जो काही अभ्यास केला, सायन्सचा, इंजिनिअरिंगचा किंवा वाङ्मयाचा जो काही अभ्यास केला, अगदी म्हणजे वाङ्मयाचा सुद्धा विषय आहे त्यात निश्चितच, की अगदी कथा कादंबरीचाही जरी आपण विषय घेतला तरी त्याच्यामध्ये सुद्धा जोपर्यंत तुम्ही अध्यात्मशास्त्राचा योग्य तो उपयोग करत नाही तोपर्यंत त्यात प्रगल्भता येत नाही. त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी जो आनंद मिळाला पाहिजे ना, सहज आनंद ज्याला म्हणू आपण, सहजतेने आनंद आपण निर्माण करत नाहीये. आजकाल माणसं विनोद करतात आणि हसतात की नाही पाहतात ते, आणि हसणारे सुद्धा जे खोटं हसतात. तर हसण्याचे कार्यक्रम आपण पाहिला ना, तर त्या म्हणजे आपण त्या ह्याच्यावर व्हिडिओवर वगैरे हसण्याचे सुद्धा रेकॉर्ड ठेवलेले आहेत. लोकांना हसणं सुद्धा जमत नाहीये, माहितीये का? तर ते सुद्धा रेकॉर्डेड हास्य दाखवतात ते. म्हणजे काय, ते खऱ्या अर्थाने आनंद नावाचा प्रकार यांना माहितीच नाहीये ना. त्यामुळे ते विनोदही त्याच दर्जाचे असतात आणि हसणं सुद्धा हे रेकॉर्डेड हसणं असतं. बरोबर. आणि त्याला आत्मानंद मिळत नाही. फक्त टेम्पररी सुख मिळतं. म्हणजे ते मिळाल्यासारखं वाटतं, मिळतं की नाही तेही माहित नाही. अशी गोष्ट आहे. तर त्यामुळे काय आपण आता ह्या सगळ्यातून बाहेर पडलं पाहिजे आणि ह्या ज्ञानाचाही आनंद मिळाला पाहिजे, ह्या संशोधनाचाही आनंद मिळाला पाहिजे. माणसं संशोधन करतात 2-4 इन्क्रिमेंट मिळण्याकरता, काय परंतु PhD त्याला उपाधी मिळते, परंतु ती उपाधी मिळून उपयोग नाही ना.
कारण ते समाजाकरता त्याचा काय उपयोग आहे हा प्रश्न विचारला पाहिजे. बरोबर. स्वतःलाही विचारलं पाहिजे आणि समाजालाही त्यांनी सांगितलं पाहिजे की बाबा मी हे केलं याचा तुम्हाला असा उपयोग होईल काय. बरोबर. आणि खरा उपयोग काय माहितीये का, म्हणजे अंतिम उपयोग काही लोक म्हणतात थोडं स्वस्त झालं पेट्रोल 2-4 रुपयांनी त्यामुळे माझं संशोधन उपयोगाचं आहे वगैरे वगैरे सांगतात. खरा उपयोग काय माहितीये का की त्याला निखळ आनंद झाला का. बरोबर. ते ज्ञानाचं संशोधन झालं तर त्याचा निकष काय आहे, तर निकष असा आहे की आमचा सगळा मानव जो आहे ना तो निखळ आनंदाने एकदम तो असा पवित्र झाला पूर्ण. तर असं ज्यावेळेस होतं ना तेव्हा त्यालाच आपण ज्ञान म्हणतो. ज्ञान या शब्दाचा अर्थच असा आहे की ज्याच्यातून आनंद निर्माण होतो ते ज्ञान. बरोबर बरोबर. ते आपण वाढवलं पाहिजे, प्रगल्भ केलं पाहिजे. हो सगळे मिळून प्रयत्न करू आपण. हो हो माझं पण हे असेल थोडंफार खालीचा वाटा असेल. नाही काही प्रश्न. मी तर म्हटलं ना आता त्यांना सांगितलं 10 रुपये मिळाले आणि 10 कोटी माणसं तुम्ही जर उभे केले ना तर ते जास्त महत्वाचं आहे. बरोबर बरोबर. नक्की नक्की. म्हणजे त्याच्यातून जे काही उभे राहील ना ते खरं उभं राहील पूर्ण. खरंय खरंय. हो श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आशीर्वाद आहे, खूप आशीर्वाद. स्वामी कृपा. वाटतं आता वेळ झालेली आहे आणि अजून कोणाला बोलायचं नसेल असं गृहीत धरतो मी. आणि आता आपण इथे थांबूया. पुढच्या रविवारी आपण भेटू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.